शिवसेना पक्ष चिन्हावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, तर संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं, तर विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं। तर पक्षाची सूत्र स्वीकारल्यानंतर ठाकरेंनी शेखनाथ शिंदेंची निवड केली होती, असा युक्तिवाद सिब्बलांनी केला। आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल, अशी महत्त्वाची टिप्पणी कोर्टानं केलेली आहे। पुढची सुनावणी ही बहुतेक मंगळवार किंवा येत्या बुधवारी 21 जून पासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं, त्या आमदारांचं ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं। ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या ह्याच्याप्रमाणे ते अपात्र ठरवत होते। ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या, त्या ह्याच्याप्रमाणे ते अपात्र ठरवत होते। ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिंबलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता, जो 17 फेब्रुवारी 2023ला दिला गेला। त्यामुळे या गोष्टी ज्या झाल्या आहेत, या चुका कोर्टाच्याही समक्ष नजरेस आणून दिलेल्या आहेत आमच्या वकिलांनी।